नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। सगळ्यांनी या श्रीराम कथेला उपस्थित राहावं या आजच्या दिवशी चॅनलच्या माध्यमातून देखील विनंती करतो। भाजपा नेता व उद्योगपति श्रीकांत रामचंद्र गायकर व जिला परिषद माजी सभापति श्रेया श्रीकांत गायकर द्वारा श्री दत्त जयंती के उपलक्ष्य में श्री राम कथा का आयोजन किया गया। बता दें, BGR लॉजिस्टिक पार्क शिवसागर होटल के बाजू में भोईरपाड़ा बस स्टैंड के पास 27 नवंबर से 4 दिसंबर तक श्री राम कथा का आयोजन किया गया है, जिसमें पहले दिन पालकी सोहला का आयोजन किया गया था, जिसमें श्रीकांत गायकर व श्रेया श्रीकांत गायकर के साथ सैकड़ों महिला, पुरुष व ग्रामस्थ मंडल भक्त इस पालकी में शामिल थे। तो वहीं पर इस पूरे श्री राम कथा के बारे में जानकारी देते हुए श्रीकांत गायकर ने क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। रामचंद्र की पवन सुत हनुमान की। खरं तर येत्या 4 डिसेंबरला दत्त जयंती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। या दत्त जयंतीचा उत्सव आपल्या वाहुली गावामध्ये जे BGR कन्स्ट्रक्शन आहे त्या वेअर हाऊस मध्ये आपलं दत्त महाराजांचं मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये दरवर्षी दत्त जयंतीचा उत्सव हा फार मोठ्या उत्साहाने उल्हासाने सगळे एकत्र येऊन हा उत्सव सण साजरा करत असतो। त्याच निमित्ताने खरं तर रामकथेला तुम्ही विचारल्याप्रमाणे किती वर्षे झाली, तर तसं नसून हा प्रथमच वर्ष आहे। हा दत्त जयंतीच्या पर्व काळानिमित्त श्री राम कथेचं आयोजन केले आणि त्याची आज सुरुवात होत आहे। खरं तर 27 तारखेपासून हे सुरुवात होऊन 4 तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी ह्या रामकथेचं समारोप होणार आहे। आज पहिल्याच दिवशी या वाहुली गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज खरं तर जे आपलं रामायणाचं रामचरित्र मानस किंवा राम आपलं जे राम कथेचं हे रामायणाचं प्रदक्षिणाचं आज खऱ्या अर्थाने संपूर्ण गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीनं आज झालेलं आहे। पालखीसह कळस यात्रेसह ही प्रदक्षिणा झालेली आहे। त्याचबरोबर सोबत शिवलिंगाची देखील स्थापना होणार आहे आणि
शिव महादेव देखील या पालखीमध्ये विराजमान झालेले आहेत। एक अतिशय आनंद उत्साह खरं तर या परिसरामध्ये ग्रामस्थांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि खरंच नामामध्ये राम रामामध्ये नाम या रामकथेचं सार खरं तर गेल्या या 7 दिवसामध्ये सर्वांनाच एक ज्ञानामृत आदरणीय प्रबोधन मार्तंड विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या माध्यमातून होणार आहे। आणि खरं तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी देखील आव्हान करेल, आज पहिला दिवस आहे, 6:30 ते 9:30 हे श्रीराम कथेचं आयोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर महाप्रसादाचं आयोजन आहे। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करेल की या पावन पर्वामध्ये या कथेमध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या श्रीराम कथेचं श्रवण करावं। आपलं ज्ञानामृताचं श्रवण करून आपल्यामध्ये काही त्या श्रवणातून काही अंगीकारता येईल, बदल करता येईल, प्रभू श्रीरामांचे आचार विचार काही घेता येईल, या दृष्टिकोनातून आपल्यानी सगळ्यांनी या श्रीराम कथेला उपस्थित राहावं या आजच्या दिवशी चॅनलच्या माध्यमातून देखील विनंती करतो। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।